प्लॉट मालकी हक्क वादाला नवे वळण, बेकायदेशीर व्यवहाराचा जयेश बागुल यांचा आरोप. धुळे शहरातील देवपूर येथील प्लॉट मालकी हक्क व कथित बेकायदेशीर खरेदी विक्री प्रकरणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जयेश आबा बागुल यांनी संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती देत न्याय मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. पत्रकार परिषदेत बोलताना जयेश बागुल यांनी सांगितलं की देवपूर येथील सिटी सर्वे क्रमांक 2065 असलेला प्लॉट त्यांचे आई स्वर्गीय भारती आबा बागुल यांनी 1989 मध्ये कायदेशीररित्या खरेदी केला होता. त्यानंतर फेरफार नोंदीनुसार त्यांच्या आईचं नाव अभिलेखात दाखल झालं होतं. आईच्या निधनानंतर कायदेशीर वारस म्हणून त्यांचं नाव सिटी सर्वे नोंदीत समाविष्ट करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता संबंधित मिळकतीवर इतर व्यक्तींची नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागून ती देण्यात आली नाही. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी जयेश बागुल यांनी या प्रकरणी केली आहे. तसेच संबंधित प्लॉटची बेकायदेशीररित्या खरेदी विक्री करण्यात आल्याचा आरोप करीत या व्यवहाराविरोधात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशांत लोटन सनेर व रणजित सिंग साहेबराव राजपूत हे प्लॉटवर येऊन धमकी देत सामान हटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी जयेश बागुल यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. नमस्कार, मी जयेश आबा बागुल. मी म्हणजे मौजे देवपूर सर्वे नंबर 48 प्लॉट नंबर 113 या प्लॉट संदर्भात जरा थोडे एक विषय आहे. इतर हक्कामधून खरेदी घडवून आणण्यात आली आहे. त्यात इतर हक्कामधून खरेदी अशी घडवली आहे की प्रशांत लोटन सनेर आणि रणजित सिंग साहेबराव राजपूत या लोकांनी ती खरेदी म्हणजे घेतली आहे समोरच्यांकडनं. आता ही इतर हक्कामधून कशी केली गेली आहे तर या जे काही तिथले जे सिटी सर्व कार्यालयाचे जे काही कर्मचारी जे अधिकारी आहेत त्यांची ही संगमतेने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या घडवून आणलेल्या आहेत आणि बेकायदेशीररित्या ही खरेदी झाली आहे. आणि मला या खरेदीबद्दल कुठल्याच प्रकारचे त्यांच्याकडून आजपर्यंत जे डॉक्युमेंट्स किती मागितले असणार आहे तरी त्यांच्याकडनं जेवढे लागतात तेवढे सगळं त्यांचं ते एकच म्हणतात की बाबा हे नाही आहे, ते नाही आहे, फाटलंय, तटलंय, या सगळ्या गोष्टी ते उडवाउडीचे उत्तर आहेत. RTIच्या माध्यमातून मी खूप RTI केले. RTIच्या माध्यमातून हे लोक फक्त वर्ग करतात, 7 चा वापर करतात, कलम 7 आणि फक्त वर्ग करतात. ते त्या व्यतिरिक्त कुठलीच कारवाई जी ते आजपर्यंत झालेली नाहीये. तर मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकच आहे की आपण या सगळ्या गोष्टींना थोडं घ्या आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याकडनं मदत म्हणून करा. थोडक्यात एवढंच म्हणेल आहेत प्रशांत सनेर, ज्यांना बॉबी म्हटलं जातं, यांच्याबद्दल हे झोलर आहेत. यांनी खूप जणांच्या प्रॉपर्ट्या अशाच हडप केलेल्या आहे, पण कदाचित कोणी आवाज उचलण्याची धाडस आजपर्यंत केलेलं नाहीये. पण कसं आहे, ती आमच्या मेलेल्या बहिणीची प्रॉपर्टी, ती आम्ही असंही सहजासहजी जाऊ देऊ शकत नाही. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की फक्त आमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी जी वाचा आम्ही म्हणजे वाचा तुमच्या कडून फोडावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला न्याय मिळावा हीच सगळ्यात मोठी विनंती आमची तुम्हाला. माझी जी मोठी बहीण ती मुंबईला सर्व्हिसला होती आणि माझी दादी तिचे मिस्टर ते पण ग्रॅज्युएट होते. तेव्हा दोघांनी मिळून 1990 साली प्लॉटची खरेदी झाली. चौकशीची आम्ही साईन घातली. 1990 साली खरेदी झाल्यानंतर 91 मध्ये माझे दादी एक्सपायर झाले. माझी बहीण एकटीच होती. त्याच्यानंतर तो शेतसाला वगैरे वेगवेगळे आहेत त्या मी कंटिन्यू करत होतो. ज्यावेळेस आम्ही खरेदी केली त्यावेळेस जो दादा होता तो आम्हाला क्लिअर मिळालेलं. त्याच्यावर कुठलीही नाव नव्हती, कोणाची नव्हती. क्लिअर असल्यामुळे आम्ही पेपरची गाडी जास्त त्यावेळेस दिली होती, पण कुठलीही हरकत दाखल झालेली. त्याच्यानंतर आम्ही खरेदी केली. खरेदी झाल्यानंतर आम्ही शेतसाला वगैरे सगळं प्रॉपर आमच्याकडे सगळ्या पावत्या आहेत, सगळ्या आज काढून आम्ही सगळं करत आहोत. 1999 साली माझी मोठी बहीण एक्सपायर झाली याची नव्हती. त्याच्यानंतर पालकतत्व माझ्या आईला मिळालं. तो त्यावेळेस तो 6 वर्षाचा होता. पालकतत्व आईला मिळाल्यामुळे आई माझी ती काही शिक्षित नाहीये. त्यावेळेस मी पण लहानच होती आणि आईने ते सगळं शेतसाला वगैरे सगळं बदललं. त्याच्यानंतर हा सर्व्हिसला लागला आणि त्या दिवसापासून प्रॉपर्टी आमच्याकडेच आमचाच ताबा आहे. ते जे चांडक आहे त्यांना 1993 मध्ये जागा दिली.
की ती प्रॉपर्टी आमची आहे. त्यावेळेस त्यांनी हरकत दाखल केली की ही प्रॉपर्टी आमची आहे असं म्हणून. मग त्यावेळेस केस दाखल झाली आणि त्यावेळेस निकाल आमच्याकडनंच लागला त्यावेळेस सुद्धा. त्याच्यानंतर चांद्रकांनी थोडं अजून बोलून झाल्याच्यानंतर जे काय आहेत त्यांचे नावं लावून घेतले. त्यांचे जे बाळच होते चांद्रचे बाळले आणि त्यांचे ज्या मुली वगैरे होते त्यांचे नावं लावून घेतले. ते कसे लावले काय लावले ह्याच्यासाठी आम्ही गिरगाव तहसीलला गेलो. आम्ही मागणी केली की ते कागदपत्र त्या नोंदीनुसार त्यांचे नावं लागले. तर त्यांनी सांगितलं ते कागदपत्र आमच्याकडे नाही, त्या नोंदी गहाळ झाल्या म्हणजे आमच्याकडे नाहीच सापडतच नाही किंवा ही खरेदी कशी झाली ते काय त्यांनी कुठेही आम्हाला दस्तावेज वाचण्याचं दिलेलं नाही. त्या सगळ्या गोष्टींची खूप आमच्याकडे आहे की आता जी खरेदी झाली 6-8 महिन्यापूर्वी. तर हे असं की टँकरच्या ज्या मुली आहेत त्यांनी ही खरेदी दशांश आणि राजपूत यांना दिली गेली 6 महिन्यापूर्वी. मग जर ते इतर राहतात त्यांनी नावं लावले ते कशी लागले त्याची आम्हाला कुठल्या नोंदी मिळालेल्या नाहीये. त्याच्यानंतर ही खरेदी कशी केली गेली याच्याही नोंदी आम्हाला मिळालेल्या नाहीये. ही नोंद पुस्तिका आम्ही मागितली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की फाटक्या स्वरूपात. आम्ही सांगितलं फाटक्या स्वरूपात आम्हाला द्या. ती फाटक्या स्वरूपात आम्हाला आज कागद मिळालेली नाही. आता ह्या 6 महिन्यापासून ही खरेदी इतर हक्कातून मिळाली कशी. म्हणजे एखाद्या अनाडी माणसाला जरी विचारलं की इतर हक्कातून खरेदी मिळते का तोही सांगू शकतो की नाही. आणि याच्या इतर हक्कात खरेदी दिली कशी म्हणजे तिथे असणारे तेवढेही शासकीय अधिकारी आहेत यांना मॅनेज करून ती खरेदी केली गेलेली. मग ती कशी दिली गेली त्याचं उत्तर आम्हाला मिळत नाहीये. तो असतो नंतर जाता वारंवार त्याला ड्युटी सोडून यावं लागतं. आता आम्ही इथे स्कूल स्टार्ट केलेली हे लोक 2 दिवसापासून येऊन आम्हाला धमक्या देत आहे आम्ही केसीबी चालू हे सगळं मोठून टाकू तुम्हाला चिरडून टाकू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.